हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सध्या यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं जे इसापूर धरण आहे, या धरण परिक्षेत्रामध्ये बघू शकता की इसापूर धरण आहे आणि या धरणावर सध्या 98% पाणी साठा आहे। बघू शकता की संपूर्ण जे आहे ते आपल्याला ठिकाणी पाणी पाहायला मिळते। या संपूर्ण धरणामध्ये मागील महिनाभरापूर्वी जे आहे ते पाणी साठा कमी होता, मात्र आता जिल्ह्यात जे आहे ते उशिरा का होईना धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील तिन्ही धरणं असो, येलदरी असो, सिद्धेश्वर असो, इसापूर असो, या धरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये पाणीसाठा कमी होता, मात्र आता पाणीसाठा वाढल्यामुळे परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना जे पाणी पुरवठा आहे संपूर्ण धरणांचा फायदा होतो, शहरांना पाणी पुरवठा होतो आणि या धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झालेली आहे। दुसरीकडे बघितलं तर जे येलदरी धरण आहे हे परभणी आणि हिंगोलीच्या सेनगाव शहराला पाणी पुरवठा होतो आणि या धरणात देखील पाणीसाठा आता सध्या 80% पाणीसाठा आहे। दुसरीकडे जे सिद्धेश्वर धरण आहे हे धरण सध्या 99% भरलेलं आहे आणि जे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं जे आहे ते येलदरी धरण आहे, या धरणांचा पाणी पुरवठा अनेक शहरांना होतो। आणि दुसरीकडे आता इसापूर धरणात देखील पाण्यासाठी वाढ झालेली आहे। बघू शकता की या धरणामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते। संपूर्ण सर्वात मोठं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे, क्षेत्रफळ दृष्टीने सर्वात मोठं धरण आहे आणि या धरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये पाणी साठा जे कमी होता, मात्र आता पाणीसाठा वाढल्यामुळे अनेक शहरांचा जे आहे ते पाणी प्रश्न मिटलेला आहे आणि या धरणामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली।